या देशामध्ये 2004 ते 2014 या काळामध्ये युपीएची सत्ता होती आणि या सत्तेच्या काळामध्ये दरवर्षी जवळजवळ दर दिवशी भ्रष्टाचाराचा एक नवा धमाका होत होता आणि भ्रष्टाचाराला लोक जबरदस्त कंटाळले होते. भ्रष्टाचाराच्या विरोधात जनतेच्या मनामध्ये प्रचंड संताप होता. 2012च्या सुमारास नवी दिल्लीच्या जंतर मंदिरमध्ये अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली एक आंदोलन सुरू झालं. हे आंदोलन भ्रष्टाचाराच्या विरोधात होतं. हे आंदोलन लोकपाल कायद्यासाठी होतं. या आंदोलनामुळे देशामध्ये एक जबरदस्त हवा निर्माण झाली. वातावरण जबरदस्त तापलं. लोकांच्या मनामध्ये भ्रष्टाचाराच्या विरोधात जो संताप धगधगत होता त्या संतापाला या आंदोलनाने वाट निर्माण करून दिली आणि या आंदोलनाने एका राजकीय पक्षाला जन्म दिला. त्या राजकीय पक्षाचं नाव म्हणजे आम आदमी पार्टी. खरं तर या आंदोलनामध्ये जे लोक सामील झाले होते त्यांनी जाहीरपणे असं सांगितलं होतं की आम्ही कोणत्याही सत्तेसाठी काम करणार नाही, परंतु या आंदोलनाची जी परिणिती आहे ती सत्तेत झाली, आम आदमी पार्टीमध्ये झाली आणि अरविंद केजरीवाल सलग तिसऱ्यांदा दिल्लीचे मुख्यमंत्री झाले.